सो लेट्स सी, इक्विटी ॲसेट क्लास आहे जी फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते. ठीक आहे, तो फायनान्शियल मार्केट कसं वर्क होतं, तो इंडेक्स काय होतं, ग्रोथ अशी अशी असते. दॅट इज कॉल्ड ग्रोथ, वोलेटाईल ग्रोथ इक्विटी ॲसेट क्लासमध्ये. डेट ॲसेट क्लास जर आपण आता बघतो, डेट ॲसेट क्लास याच्यामध्ये ना ही अशी असते ग्रोथ. ओव्हर द पिरियड ती वर खालती होते आणि एकदम मायनर असतात सगळ्या गोष्टी. कॅशमध्ये काहीच नाही, कारण सेव्हिंग बँक 3% ग्रोथच नाही, काय नाही, एकदम स्टेडी स्ट्रीम लाईन जाते. तर प्रत्येक ॲसेट क्लासना डिफरंट ग्रोथ ऑर एल्स स्टॅग्नेशन स्टेडी हा एक गुणधर्म आहे की जे डेट ॲसेट क्लास आहे ना या इक्विटीला सपोर्ट करतात. लोक इन्व्हेस्ट केल्यानंतर डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे. पोर्टफोलिओ एकदा डिझाईन केल्यानंतर, फायनान्शियल गोल्स सेट केल्यानंतर, पोर्टफोलिओ ॲसेट एलोकेशन रिस्क मॅनेजमेंट डिझाईन केल्यानंतर त्या व्यक्तीने डिस्टर्ब होता कामा नये. डिस्टर्ब का होईल, कारण तो डिस्ट्रॅक्शनचा बळी पडतो. डिस्ट्रॅक्शन का होईल, कारण त्याच्या पर्सनल फायनान्समध्ये तो आता प्लॅनिंग केल्यानंतर लक्ष देत नाही. रिव्ह्यू फक्त 2 वेळा करायचे. एक्सरसाइज अशी की 2 वेळा करायचे, मंथमध्ये करायचं नाहीये, 6 महिन्यामध्ये एकदा करायचं आहे. मॅक्स टू मॅक्स 1 वर्षातून एकदा जर कंपल्सरी पाहिजे. तुमच्या लाईफमध्ये काय फायनान्शियल चेंज होत आहेत, इन्कममध्ये काय चेंजेस होत आहेत, इन्कममध्ये चेंज झाल्यावरती सायकोलॉजी चेंज होते. पर्सनल फायनान्स खूप हॉलिस्टिक आणि खूप डिसिप्लिन आणि सायंटिफिक प्रोसेस आहे. प्रिन्सिपल बेस्ड, प्रूव्हन प्रिन्सिपल बेस्ड प्रोसेस आहे. फंडामेंटल स्ट्रॉंग प्रोसेस आहे, राईट. तो रिस्पेक्टफुल तुम्हाला या प्रोसेस विषयी राहणं गरजेचं आहे. थर्ड ॲसेट क्लास इक्विटी. ग्रोथ ॲसेट क्लास म्हणतात त्याला. ग्रोथ म्हणजे जर तुम्ही 9 to 5 जॉबमध्ये आहात, जिथे डिस्ट्रॅक्शन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, लाईफ मिझरेबल झालेली आहे, तुम्हाला जे लाईफ जगायचं आहे, लाईफस्टाईल जगायचं आहे ते जगता येत नाहीये, तुमची सॅलरी तुम्हाला सफिशियंट होत नाहीये, तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये अपॉर्च्युनिटी नाहीये, तुम्ही एफर्ट्स करताय, 40-45 इयर्स रिटायरमेंटमध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे सफिशियंट रिटायरमेंट फंड तुमच्या एम्प्लॉयमेंट बेनिफिटमधून मिळत नाहीये, तो अशा डेड एंड जॉबमध्ये तुम्हाला 40-45 वर्ष घालवण्याचं बिलकुल विचार नाही करायचं आहे. रादर दॅन तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग बनवा आणि सम पोर्शन स्पेसिफिकली तुमचे लॉंग टर्म गोल्स जे आहेत, रिटायरमेंट आहे, मुलांचं फ्युचर आहे, मॅरेज आहे, या गोल्ससाठी तुम्ही इक्विटी ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. इक्विटी ॲसेट क्लासमध्ये फर्स्ट पार्ट येतो डायरेक्ट इक्विटी. डायरेक्ट इक्विटी म्हणजे डिमॅट अकाउंट ओपन करायचं. ओके, राईट ना, असंच ना. सो डायरेक्ट इक्विटी म्हणजे वेल्थ क्रिएशन करण्यासाठी सगळ्यात सुपर डुपर ऑप्शन, स्लोली ग्रॅज्युअली बट स्पेसिफिक इक्विटीमध्ये तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. आपण ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह नाही, इंडेक्स अंडरस्टँड करायचं आहे. इंडेक्स बेस्ड इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचं आहे. निफ्टी 50, BSE 100 हे 2 इंडेक्समध्ये आपल्याला डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. तर आता डायरेक्ट इक्विटीमध्ये स्पेसिफिक तुम्हाला फायनान्शियल गोल जर कुठला इन्व्हेस्ट करायचा असेल तर फक्त तुमचा रिटायरमेंट अकाउंट फुलफिल करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट इक्विटी ऑप्शन वुड रेकमेंड चूज करेन मी, माझं रेकमेंडेशन. कारण इक्विटीचा पोर्टफोलिओ तुम्हाला लॉंग लास्टिंग ठेवायचं आहे. त्याच्यातून जे डिव्हिडंड येईल, त्याचा जो ग्रोथ येईल, तो पार्ट तुमच्या रिटायरमेंटपर्यंत आला पाहिजे. सो दॅट तुमचं रिटायरमेंट एकदम पीसफुल झालं पाहिजे. पीसफुल, शांततेत. डायरेक्ट इक्विटीमध्ये आपल्याला सध्या आपण या 2 गोष्टींना फोकस करायचा, आपण डिस्ट्रॅक्ट न व्हायचं आहे. इक्विटी म्युच्युअल फंड सेकंड ऑप्शन. आता इथे मल्टिपल ऑप्शन्स आहेत इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये. इथे लार्ज कॅप आहे, मिड आहे, स्मॉल कॅप आहे, मल्टिपल आहे, इंडेक्स आहे, ETF आहे, ELSS आहे, सेक्टर आहे. स्पेसिफिक सेक्टरमध्ये अजून वेगवेगळे सेक्टर्स आहेत. मोर ऑप्शन, मोर डिस्ट्रॅक्शन. मोर ऑप्शन, मोर चॉईसेस. मोर चॉईस, मोर ट्रॅप. बट मोर चॉईस ऑल्सो इफ यू रिअली कमिटेड, डिसिप्लिन, कन्सिस्टंट टुवर्ड्स युअर पर्सनल फायनान्स, देन मग या मोर ऑप्शन्समधून पण तुम्ही सिलेक्टिव्ह राहणार. सिलेक्टिव्ह. ऑलवेज लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे डिस्ट्रॅक्शन आहे ना, सिलेक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे की स्पेसिफिक ऑप्शनसोबत मी इथे जाणार, स्पेसिफिक इथे जाणार. सिलेक्टिव्ह. हे युनिट लिंक इन्शुरन्स पॉलिसी एक थर्ड कॅटेगरी येते. याच्यामध्ये डीपली अंडरस्टँड करा काय आहे.
याच्यामध्ये इन्शुरन्स पण आहे, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स पण आहे आणि स्पेसिफिकली इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये पण करतात. राईट, म्हणजे 3 बेनिफिट देतात. सो अगेन याच्यामध्ये इन्शुरन्सेस आहेत, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, दोन्ही गोष्टी क्लब केलेल्या आहेत. तो इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केला होता, इक्विटीचा जो आहे फंड मॅनेजमेंट चार्ज, तो चार्ज, इन्शुरन्सचा मोर्टॅलिटी चार्ज, तो हा चार्जेस बघितला ॲज कम्पेअर इक्विटी म्युच्युअल फंड याच्यामध्ये चार्जेस जास्त असतं. डायरेक्ट इक्विटीमध्ये ॲज कम्पेअर इक्विटी म्युच्युअल फंड चार्जेस कमी असतात, कारण तिथे तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करून ब्रोकर थ्रू इन्व्हेस्ट करायचं, प्लॅटफॉर्म थ्रू इन्व्हेस्ट करायचं. 4th कॅटेगरी गोल्ड. हे 5च ॲसेट क्लास याच्यावरतीच फोकस करायचं आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअलने. राईट ना. आणि हजारो वर्षापासून चालले ते ॲसेट क्लासेस. गोल्डमध्ये काय येतं? ETF, गोल्ड ETF, फिजिकल गोल्ड, गोल्ड म्युच्युअल फंड, सॉव्हरेन बॉन्ड, बार कॉइन्स. इमोशनली कशा पद्धतीने आपण अटॅच असतो प्रत्येक ॲसेट क्लासला, इम्पॉर्टंट आहे. तो या ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आहे. जगभरामधले जेवढे मिलेनियर आहेत, मल्टी मिलेनियर आहेत, सेल्फमेड मिलेनियर आहेत, हे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करून सेल्फमेड मिलेनियर फास्टेस्ट. अगेन वन ऑफ द बेस्ट ॲसेट क्लास इन एंटायर ग्लोब आणि लोकल ॲसेट क्लास आहे. राईट, इट्स नॉट इंटरनॅशनल ॲसेट क्लास. गोल्ड जसं इंटरनॅशनल ॲसेट क्लास आहे, जसं रिअल इस्टेट लोकल ॲसेट क्लास आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही तुमच्याजवळचं गोल्ड सेल करू शकता. रिअल इस्टेट विच इज व्हेरी व्हेरी टफ. म्हणजे आज भारतात राहून तुम्ही भारताच्या बाहेर वेस्टर्न कंट्रीमध्ये रिअल इस्टेट बाय करू शकता, पण तिकडची व्यक्ती इथे रिअल इस्टेट बाय करणं विच इज अ व्हेरी व्हेरी टफ सिच्युएशन. इनफॅक्ट नाहीच करू शकत. तो आपल्याला अपॉर्च्युनिटी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट करण्याची, जे आपण करत नाही. का नाही? कारण आपल्याला पर्सनल फायनान्स नॉलेज नाही आहे. तर रिअल इस्टेटमध्ये पण ऑप्शन आहेत. रेसिडेन्शियल, राहण्यासाठी घर घेतात ना, जसं रेसिडेन्शियल असतात ना प्रॉपर्टी. इन्व्हेस्टमेंटसाठी पण काही लोक घेतात. मी आता काय म्हणतोय, मी फक्त इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स विषयी म्हणतोय. तुमचं राहतं घर रेसिडेन्शियल ॲसेटमध्ये जर असेल तर ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्सिडर नाही करता येत. सेकंड ऑप्शन काय? कमर्शियल. कमर्शियलमध्ये काय येतं? शॉप्स आणि काय ऑफिस प्रिमायसेससाठी, फॅक्टरी, वेअरहाऊस. दिस इज सम ऑप्शन. कमर्शियलमध्ये या सर्व ऑप्शन्स आहेत, अवेलेबल आहेत. तर कमर्शियलमध्ये तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्ट नाही करू शकत. थर्ड, हॉलिडे होम. चेक करा, ही पण कॅटेगरी फॉर बेस्ट कॅटेगरी कमर्शियल हॉलिडे होम नाव डेज स्पेसिफिकली. पण लोक यामध्ये इन्व्हेस्ट नाही करत, कारण ते इमोशनली अटॅच असतात फक्त स्वतःचं घर, आणि फार फार तर त्याच्यातून बाहेर आले तर एक अपग्रेड करणार आणि त्यातून इन्कम एका लेवलमध्ये 45 एज नंतर त्याचं इन्कम वाढलं आणि त्याच्याकडे आता इन्व्हेस्टमेंट्स पास्टमध्ये फायनान्शियल मार्केटमध्ये केलेले आहेत, ते कम्प्लिटली ब्रोक झालेले आहेत बॅड फायनान्शियल डिसिजनमुळे. अनस्ट्रक्चर्ड ॲसेट बाय केल्यानंतर तो असं रिअलाइज करतो की फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं, कम्प्लीट पैसा हा आपण रिअल इस्टेटमध्ये जाऊया. आणि हा रिअल इस्टेटमध्ये कमर्शियलमध्ये नाही, तो फक्त रेसिडेन्शियलमध्ये जाणार. अच्छा ठीक आहे, रेसिडेन्शियलमध्ये जाणं वाईट नाही, पण रेसिडेन्शियलमध्ये पण तो मोठ्या प्रिमायसेसमध्येच घर घेणार, जिकडे त्यांनी मार्केटिंग बघितलेली स्विमिंग पूल आहे, जी प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटसाठी सुटेबल प्रॉपर्टी नाही आहे. जर रेसिडेन्शियलमध्ये करायचं असेल तर या सर्व गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड करायचं असेल. त्याचं प्रॉपर्टीमध्ये जर रेसिडेन्शियलमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल ना, चेक करा, 90% मोर दॅन 90% चान्सेस आहेत त्यांनी कुठल्या तरी मोठ्या प्रिमायसेसमध्ये इन्व्हेस्ट केली. सर याला इन्व्हेस्टमेंट नाही म्हणत ना, ही प्रॉपर्टी सेल कोण करणार? तुमच्या बायर कुठून मिळणार? बायर सोडून द्या, टेनंट कुठून मिळणार? रेंट कुठून देणार तुम्हाला? आणि कन्सिस्टंटली कोण देणार? आणि तुम्ही राहताय तिथून त्या प्रॉपर्टीमध्ये जाणार का? टेनंटला काही प्रॉब्लेम, मला पार्किंग प्रॉब्लेम आहे, नळाचा प्रॉब्लेम आहे, काही गैरसोय झाली, इरिटेट झालाय, तुम्ही जाणार किती वेळ जाणार? प्लस मेंटेनन्स पार्ट आलाय. क्लिअर? तो रेसिडेन्शियलमध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का? इथे तुम्ही लिव्हरेजवरती, लोनवरती प्रॉपर्टी बाय करता, EMI तुमचा जास्त असतो आणि मेंटेनन्स आणि रेंट जास्त असतो. EMI मध्ये हा EMI पार्ट येतो, प्लस तुमचं मेंटेनन्स पण जास्त असतो, ॲज कम्पेअर तुमचा जो रेंट असतो ना फार कमी असतो. पण त्या व्यक्तीला म्हणतो ना, इल्युजन, भ्रमामध्ये जगण्याची फार सवय असते. याची जी ग्रोथ असते रेसिडेन्शियलची, स्पेसिफिकली रेसिडेन्शियलची ग्रोथ जी आहे ही फार स्लो आणि स्टडी असते. हे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे आणि याचा जर ग्रोथ रेट बघितला ना तर हा स्टडी आहे. एक लेवल मोठी होते, राईट, त्यानंतर पुन्हा स्टडी होते,
म्हणजे जेव्हा मोठी होते त्यावेळेस बायर जो असतो ना तो होल्ड करतो, होल्डिंग दॅट प्रॉपर्टी, कारण त्याला असं वाटतं की ती अजून मोठी होणार. पण रेसिडेन्शियलमध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी मॅक्झिमम लोक बाय करतात राहण्यासाठी, कारण अजूनही बऱ्याचशा लोकांकडे राहण्यासाठी घर नाही आहे आणि डेव्हलपर्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कम्प्लिटली डेव्हलप करताना चेंजेस आणतात, टेक्नॉलॉजी यूज करतात. तर ही जी टेक्नॉलॉजी घर घेतले ना ही इन्व्हेस्टरसाठी सुटेबल नाही आहे, बाहेर राहण्यासाठी पण सुटेबल नाही आहेत आणि त्यामुळे तिथे स्टॅग्नेशनमध्ये प्रॉपर्टी राहते. आणि ओव्हर द पिरियड इथे प्रॉब्लेम काय होतो, मेंटेनन्स कॉस्ट जी असते ना ही अगेन हाय होत जाते. मेंटेनन्स कॉस्ट हाय आणि रेंट लो. सो लॉंग टर्ममध्ये रेसिडेन्शियल प्रॉपर्टी होल्ड नाही करायच्या, चेक करा. आणि रिटायरमेंटसाठी रेसिडेन्शियल प्रॉपर्टीवरती सोलली डिपेंड न करो. टेल क्लायंट सोलली डिपेंड न करो. देन फोर्थ, प्लॉट लँड. इथे सगळेजण लँड घेतात. लँडमध्ये तुम्हाला ग्रोथ मिळेल, पण सगळ्याच लँड ग्रोथ देतील हा हट्ट पण करू नका. बिफोर इन्व्हेस्टिंग यू शुड अंडरस्टँड रिस्क. आय एम नॉट सेइंग की लँड घेऊ नका, पण लँड आय थिंक तुमची स्टेजेस तुम्हाला माहिती पाहिजे ना. लँड तुम्हाला केव्हा घ्यायची, कोणी घ्यायची, स्टेजेस माहीत नाही तर तुम्ही फायनान्शियल ट्रॅप क्रिएट करणार. ॲव्हरेज मिडल क्लास लोक रिअल इस्टेट किंवा ॲसेट क्लास सेल कधी करतात, चांगला भाव आला तेव्हा, राईट? बरोबर ना? ॲब्सोल्युटली रॉंग. त्यांना पैशाची गरज असते तेव्हा. फायनान्शियल ट्रॅपमध्ये येतात त्यावेळेसच त्यांना सेल करायचं असतं, कारण त्यांना ते कॉन्सेप्ट माहीतच नाही ना रिअल इस्टेटमध्ये. बाय अँड होल्ड, बाय अँड सेल, बाय अँड फ्लिप. कोणती जुनी प्रॉपर्टी एखादी घ्यायची आहे, जुन्या प्रॉपर्टी पण कोट्यवधी रुपयाचे बनतात. जर तुम्हाला रिअल इस्टेट इन्व्हेस्टिंग माहिती असेल तर ती प्रॉपर्टी घेऊन, मला वाटतं ही प्रॉपर्टी थोडी डागडुजी केली, याच्यात 30-40 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केलं, तर कदाचित ही 5 कोटीला मी सेल करू शकतो. बेटर ही मी बाय करून त्याच्यामध्ये खर्च करतो आणि सेल करतो. बाय अँड फ्लिप. रिअल इस्टेटमध्ये जनरली तुम्हाला आढळतील लोक 2 प्रॉपर्टी घेतलेत, आम्ही रिअल इस्टेटचे इन्व्हेस्टर आहोत, आणि त्या 2 प्रॉपर्टीमध्ये वडिलांचं रक्त पण ओतलं त्यांनी. म्हणजे वडिलांचे पेन्शनचे पैसे 30-35 वर्षाचे, तर ठीक आहे द्यावं. आय एम नॉट सेइंग की नाही द्यायला पाहिजे मुलांना, पण मुलांना देताना हा विचार करायचा आहे की त्यांच्याकडे सफिशियंट रिटायरमेंट अकाउंटमध्ये आहेत का. नसतील तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पण येईल ना, कारण तो मुलगा कम्फर्टेबल आहे, त्याला पैसे मिळालेले आहेत आणि त्याचं लाईफमध्ये काही ड्रीम नाही आहे आता. त्याच्या हालचाली पण एकदम संत होतील, ॲक्टिव्ह नाही राहणार. तो इथे येऊन सेशनच नाही घेणार. मग तुम्ही फायनान्शियल ब्रोक आहे का? येस, माझं बिहेवियर तर तसंच आहे. माझं इन्व्हेस्टिंग पॅटर्नच फायनान्शियल ब्रोक असल्यासारखं आहे. माझं काम पण, मला काम मिळत नाही असंच आहे. रिअल इस्टेटमध्ये अजून एक ऑप्शन REIT हा एक नवीन ऑप्शन आलेला आहे, राईट? याच्यामध्ये जसं म्युच्युअल फंडमध्ये छोटे इन्व्हेस्टर ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत ते इन्व्हेस्ट करू शकतात. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या रिस्क ॲपेटाईट, फायनान्शियल गोल, टाईम फ्रेम या पद्धतीनं कन्सिडर करून त्याचं इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवायचं असतं. आणि त्याच्याकडे जी अवेबिलिटी आहे, म्हणजे त्याच्याकडे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधले थोडेसेच पैसे राहत असतील तर मी म्हणेन की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. ॲज पर युअर फायनान्शियल गोल सुरुवातीला कॉन्टिन्जन्सी बनवा. जसं इन्कम वाढेल तर तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स ग्रोथचे ओपन होतील. पहिलं तुमच्या इन्कमवरती फोकस करा ना, स्किल तुमच्या इन्क्रीज करा. याचा अर्थ इन्व्हेस्ट करू नका असं नाही. तुम्ही थोडंसं कॉन्टिन्जन्सी बनवा आणि तुमच्या स्किलला पॉलिश करण्यासाठी थोडे पैसे इन्व्हेस्ट करा. स्किल इम्पॉर्टंट आहे, अपस्किल करा.